नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं वॉच विथ मयूर आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी मयूर तुमचं सहर्ष स्वागत करतोय. आणि आज आपण जाणार आहोत देवभूमी नाशिकच्या पंचवटी येथील एक शिव मंदिर, जे की आहे श्री कपालेश्वर महादेव मंदिर. मंडळी, हे मंदिर नाशिकच्या CBS म्हणजेच बस स्थानकापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. आणि मंडळी, मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला गुगल मॅप लिंक टाकलेली आहे, जेणेकरून तुम्हाला मंदिरापर्यंत जायला सोपं होईल. मंडळी, हे मंदिर नाशिकच्या मध्यवर्ती भागात असून या मंदिराचा जीर्णोद्धार पेशव्यांनी केला, जे अगदी पुरातन मानले जाते. आणि मंडळी, आश्चर्याची गोष्ट म्हणजे की हे देशातले पहिले असे मंदिर आहे जेथे नंदी भगवान शंकरासमोर नाहीत. मंडळी, आम्ही रविवार कारंजावरून जाताना आम्हाला लागलं श्री सुंदर नारायण मंदिर, आणि त्या पुढेच राणी व्हिक्टोरिया पूल लागतो व त्या पुलावरून तुम्हाला संपूर्ण रामकुंड व इतर ऐतिहासिक मंदिरांचे भव्य दर्शन होते. तर मंडळी, व्हिक्टोरिया पुलावरून आपण पुढे आलो की उजव्या हाताला आपल्यालाच श्री कपालेश्वर मंदिराकडे जायचा रस्ता मिळतो. आणि त्या रस्त्याने पुढे फक्त अर्धा किलोमीटर पुढे जाऊन आपल्याला श्री कपालेश्वर महादेव मंदिराचे भव्य दर्शन प्राप्त होते. मंडळी, मंदिर परिसराच्या पायथ्यापासून वर मंदिरावर जायला तुम्हाला 30 ते 35 पायऱ्या वर चढून जावं लागतं. त्यानंतर तुम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करता व कपालेश्वर महादेवाचे अविस्मरणीय दर्शन होते. मंडळी, कपालेश्वर मंदिर परिसरात तुम्हाला अनेक प्राचीन मंदिरे दिसतात. श्री गणेशाचं, श्री मारुतीचं, असे अनेक छोटे छोटे मंदिरे तुम्हाला दिसतात. मित्रांनो, कळसाच्या दर्शनाशिवाय मंदिराचे दर्शन अपूर्ण मानले जाते. त्यामुळे आपण कुठल्याही मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मंदिर कळसाचे दर्शन नक्की घ्यावे. मंदिराच्या पायऱ्या उतरून खाली आले की समोरच तुम्हाला गोदावरी नदी आहे, तसेच रामकुंडही आहेत. या रामकुंडात प्रभू श्रीरामांनी राजा दशरथांचे श्राद्ध केले, अशी ही मान्यता आहे. मंडळी, कपालेश्वर मंदिर परिसरात साजरा केला जाणारा पारंपरिक महोत्सव म्हणजे हरिहर भेट. हरिहर भेट महोत्सवाच्या वेळी श्री कपालेश्वर आणि सुंदर नारायण मंदिरातून म्हणजेच शंकर आणि विष्णू यांचे मुखवटे गोदावरी नदीवर आणले जातात आणि त्यांची भेट घडवली जाते. मंडळी, श्रावणी सोमवारी आणि इतर वारीही या कपालेश्वर मंदिरात आणि या परिसरात भाविकांची कायम गर्दी असते. मंडळी, तुम्हाला माहीत आहे का, नाशिकमध्ये दर 12 वर्षांनी होणारा सिंहस्थ कुंभमेळा भरतो, तेव्हा लाखोंच्या संख्येने साधुसंत व इतर भाविक भक्त हे या गोदावरी पात्रातच स्नान करायला येतात. मित्रांनो, रामकुंड हे गोदावरी नदीवरील एक अगदी महत्त्वाचं ठिकाण मानले जाते. आणि या रामकुंडात स्नान केल्यामुळे माणसास पापमुक्ती प्राप्त होते. चला तर मंडळी, पुन्हा भेटूया. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा वॉच विथ मयूर, आणि एकदा कपालेश्वर महादेवाला नक्की भेट द्या. धन्यवाद.